नमस्कार मित्रांनो, बिकम यूज टू आणि गेट यूज टू या दोन्हीच्या फ्रेज एकच आहे. यांचा अर्थ होतो सवय होणे. ठीक आहे. बिकम यूज टू आणि गेट यूज टू यांचा अर्थ आहे सवय होणे. याला आपल्याला सेंटेन्समध्ये यूज जर करायचं जर असेल तर आपण अशा प्रकारे वापरू शकतो. ही हॅज बिकम यूज टू दिस वेदर. त्याला या हवामानाची सवय झाली आहे. अशा प्रकारे काय करू शकतो आपण वाक्यामध्ये त्या फ्रेजचा उपयोग करू शकतो. मित्रांनो, असेच नवीन फ्रेज वाक्यामध्ये कसे वापरायचे याचा उपयोग करून कसे वाक्य बनवायचे हे शिकण्यासाठी मनोज झाडकेच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तसंच फेसबुक किंवा इन्स्टावर असाल तर फॉलो करा. तर याचं जे स्ट्रक्चर आहे ते असं आहे: करता प्लस बिकम प्लस यूज टू प्लस V4. ठीक आहे. या प्रकारे तुम्ही काय करू शकता, या स्ट्रक्चरचा उपयोग वापरून वाक्य बनवू शकता. मित्रांनो, अशीच जर नवीन माहिती आपल्याला पाहिजे नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.